नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQच्या ॲनालिसिसच्या सिरीजमध्ये आपण एका नव्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी भेटलेलो आहोत. हा प्रश्न पहा, जो ASO मुख्य परीक्षा 2017चा आहे. हा ASOच्या मुख्य परीक्षेचा 2 विधानं दिलेली आहेत, 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि 4 पर्याय. ॲसर्शन रिझनिंगचा क्वेश्चन आहे. काय आहे बघा. भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार म्हणजे रेसिड्युअल राईट्स, तर ते शेषाधिकार आहेत ते केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. हे पहिलं स्टेटमेंट काय, केंद्रीय विधिमंडळाकडे शेषाधिकार दिलेले होते. दुसरं स्टेटमेंट काय, भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्यीय, त्यानंतर प्रांतिक आणि समवर्ती, संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केलेली होती. आता एक लक्षात घेऊया आपण, 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे त्यांनी भारतामध्ये संघराज्य प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. त्यामुळं पटकन दुसरं स्टेटमेंट वाचल्या लक्षात येते की ते स्टेटमेंट करेक्ट आहे, कारण संघराज्य प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट जर असेल त्या कायद्याचं तर 3 सूच्या असण्याचं कंपल्शनच असतं आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता पहिल्या स्टेटमेंटकडे येऊया. भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. आता मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सुद्धा आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे, पण ती आदर्श संघराज्य व्यवस्था नाही. US किंवा स्वित्झर्लंडप्रमाणे आपण संघराज्य व्यवस्था आपल्या सोयीनुसार, आपल्या गरजांनुसार आपण त्याला मॉडिफाय केलेलं आहे आणि ती स्वीकारलेली आहे. तर आपल्या संघराज्य व्यवस्थेमध्ये शेषाधिकार जे आहेत ते केंद्र शासनाकडे आहेत. पण 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले नव्हते, तर कोणाकडे दिलेले होते, ते गव्हर्नर जनरलकडे दिलेले होते. शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे दिलेले होते. ते नेमके कोणाकडे होते, काय प्रकारचे अधिकार दिलेले होते, असे प्रश्न MPSCच्या परीक्षांमध्ये दिसतात. तर हा प्रश्न बघा की जर तुम्हाला पहिल्या स्टेटमेंटमधलं हे करेक्ट माहिती असतं की शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले नव्हते तर गव्हर्नर जनरलकडे दिलेले होते, हे जर लक्षात आलंच असतं तर पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे हे लक्षात घेऊन पटकन तुम्ही पर्यायांकडे जाऊ शकला असता आणि मग चौथा पर्याय हे तुमचं करेक्ट उत्तर निघालं असतं. 15 सेकंदाच्या आत तुम्ही उत्तराकडे गेला असतात. बाकी हे दुसरं स्टेटमेंट वगैरे वाचायची गरजच राहत नाही अशा प्रश्नांच्या मध्ये. आणखी एक प्रश्न मित्रांनो बघूया याच्या बरोबरीने. हा प्रश्न सुद्धा अलीकडेच विचारलेला आहे एका मुख्य परीक्षेमध्ये. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल ... मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आपल्याला माहिती आहे की 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म्स आले आपल्याकडे आणि त्या रिफॉर्म्स त्याच्या संदर्भातला कायदा येण्यापूर्वी मॉन्टफर्ड म्हणजे मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड ह्या दोघांच्या अभ्यासांनी एक अहवाल सुद्धा पब्लिश झालेला होता. तर तो अहवाल जुलै 1918 मध्ये पब्लिश झालेला होता. जुलै 1918. आता हे पक्क माहितीच पाहिजे. हा अतिशय माहितीवर आधारित असणारा टोकाचा क्वेश्चन आहे. लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे स्टेटमेंट नाही, पण ज्यांनी कोणी क्लासिक्स वाचलेले आहेत त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर जमायला हरकत नाही. सुभाष कश्यप वगैरे सारख्या किंवा त्या फॅकल्टींचा तो रोल असतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आणि आशा सुद्धा आहे, खात्री सुद्धा आहे की तुम्हाला हे सगळं PYQची जी सिरीज चालू आहे त्याच्यातून नक्कीच फायदा होत असणार आहे. क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे त्याबद्दलचं काही इन्साइट्स मिळत असणार आहे. पुन्हा भेटूया नवीन क्वेश्चन्स.